ग्रामपंचायत असल्यावर 2 यारपाट का होईना बाया घ्यावा लागायच्या. बाई चाल ग चाल कोठा पुरा होईना तिला त्याला सई पुढे तुका लाव पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे काय. खरीच्या आईनी काय झालंय हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. चॅनल फिनलवाले इतके विचित्र लोक असतात मला. हे आता 2 तास कीर्तन नेणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं एवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घाल. इंदुरीकरच्या युट्यूबवर खोट्या डिश झालेत काही. मला अजून 1 व्हिडिओ मिळाली नाही. आणि हे कॅमेरावाले इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कुटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक. बाहेर त्यांचे मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत. मिलियन करोड बाहेर त्यांचे. आपले नाही. आपले तर आहेच. ते बाहेरचे म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही. हे टाकणार नाही. विचार संप्रदाय धर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉल्ट नाही आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे. हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र. इथं तुकोबा ज्ञानोबा इथं रेडाच वेद बोलला. तू याडपाट कोण. इथं गाठा दागडाला ठरलाय. तू कोण. अरे वाघ फाडला तर संभाजीनं वाघ 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 गोवा नाही. वाघ करत होतो. वाघ म्हणजे आपला वाघ नाही. आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा झाला बिबट्या. आपली गाजी भंगरी वाघ. हे रक्त 96 पुढे मा हे मोडल पण वाकणार नाही असं. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको. सत्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला अन्नदात्यांना देणगीदारांना बचावलं सगळ्या मंडळीला धन्यवाद. विसुंब आणि विसुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देव आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो. सप्ताह टिकून राहो. सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला सावध. तुमच्याकडे सगळं आहे. सगळं आहे. काय रोग नाही झाला कोणाला. बोला पटकन. फ्रीज आहे. फ्रीज आहे. कूलर आहे. गॅस आहे. लायटर आहे. शेगडी आहे. बर्नर आहे. पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्री कूलर गॅस लायटर बर्नर शेगडी हिटर पिठर सगळं आहे. लाटणं पळपट फुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळं उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही. नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय. मी आजारी काय बोलायला काय रोग झाला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा.
ते सुख. आता आता सावध राहा का, आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केला. सुख नाही नाहीच आहे ना, माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. आता माझं तुमचं घर एकच आहे, फक्त मी उभा तुम्ही बशी. आपल्या कीर्तनमध्ये मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या मी काय लय पंडित आहे का, फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे. फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे, कंबर बांधलं, तो बोलायला बुद्धी दिली तसं बोलायचं. आपण माठेच आहेत ना, का आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही झालं. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावड्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काही नाही, सुख नाही. आता बोला पटकन, सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? सुखासाठी प्रयत्न करतोय. सत्ता काय सुखाचाच प्रयत्न आहे, दिंडी सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय, तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय, जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक आहे, तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांगा. आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो, ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभे स्वभावे. 4था अध्याय, ते ज्ञान पैका भरवे जरी म्हणे अति आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे आगरगट्टा करावे दास. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय, अभ्यासावली गहन ज्ञान ज्ञानावडी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय, जेते जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जिथं शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे, ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसले कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल, पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. हरिप्राप्ती उपाय, हरिप्राप्ती उपाय, हरिप्राप्ती उपाय, हरिप्राप्ती उपाय,
सुखती भवाची बंधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने ओ तेने साधती साधने तेने साधती साधने ओ हरि प्राप्ति शिव उपाय 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 धरावे संता तीर्थ पाया 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 तिने साधती साधने तिने साधती साधने साधती साधने तिने साधती साधने साधती साधने तिने साधती साधने तिने साधती साधने तिने साधती साधने हरि प्राप्ति शिव उपाय धरावे संता तीर्थ पाया धरावे संता तीर्थ पाया धरावे संता तीर्थ पाया हरि प्राप्ति शिव उपाय धरावे संता तीर्थ पाया धरावे संता तीर्थ पाया धरावे संता तीर्थ पाया तुम्हाला मिळवायचे सुख सुख आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही बस फिट बसलं कीर्तन संताशिवाय भेटत नाही पण आता लय वादाचा मुद्दा आला संत कोणला म्हणावा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो हा भामटा संत झाला मग संत कोण 6 वाक्य सांगतो 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ ऐका एकाचं उत्तर सोन्याला सुगंध आणीन खारा समुद्र गोड करीन आकाशाला पायऱ्या करीन उद्या सकाळपर्यंत पृथ्वीने क्षत्रिय पांडव करीन आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल रावणाची प्रतिज्ञा फेल भीष्माची प्रतिज्ञा फेल साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल पण संतांची प्रतिज्ञा सफल सगर राजाचे 60,000 पोरं मेली त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली गंगा तिघांनी आणली अश्वान गेला परत आला नाही आणि दिलीप गेला परत आला नाही भगीरथानं गंगा आणली पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली यारे यारे लांब तिसरा ऐका कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे 8 वाक्य ध्यानात ठेवा मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला देवा आता तू माझी गाठ घेऊ नको मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहे संत आहे मग ते संत कसे आहे कृपाळू सज्जन तुम्ही कृपाळू सज्जन तुम्ही
आत्मज्ञानाने चोखडी ते माझी तुम्ही संत आहात, कृपाळू आहात. तुम्ही नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि तर सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ सगळं जेवायला बसला. तुम्ही भजे वाढायला आल्या. लगाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्या. कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला एवढं पुण्यवान नाही ते तुम्ही. तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाव तुम्ही का ना भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, चारीच्या चारी क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला नाही? मग आज झकमार आहे. गुरुवार केला, पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. अरे बाबा, वळ्या ऐका ओव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यशा. काय ओव्या तिसऱ्या उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जन तर मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही. आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उष्णे मागितले, साडूने पैसे उष्णे मागितले. तुम्ही कोणला हा म्हणा? भावाला म्हणणार पाहू रविवारी, बँक बंद राहते. आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लावणारे पोरं, हे बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी फायनल. लहानारे पोरं पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत त्या? मम्मीला. करेक्ट.
आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं. जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्ज. हा, पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप ना आलाय का पोरगा? पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे.